आज आपण पाहणार आहोत अस्तर कसं जॉईन करायचं. बऱ्याचदा काय होतं की क्रॉसपट्टी एका साईडची होती किंवा कटोरी एका साईडची होती किंवा फ्रंट एका साईडचं होतं. ते होऊच नाही, त्यासाठी आपण अगोदरच कशी काळजी घ्यायची ते पाहूया. आणि हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे. त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की अस्तर कसं जोडायचं. आणि ज्यांची फिनिशिंग बरोबर येत नाही, ज्यांची ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात चांगली दिसत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. कारण फिनिशिंग ही अस्तर जोडण्यापासूनच असते. तुम्ही जसं एकदम टाईटमध्ये जर अस्तर जोडलं तर परफेक्ट अशी फिनिशिंग दिसती आणि कुठंच झोळ वगैरे किंवा अजिबात येत नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की ज्यांची फिनिशिंग बरोबर येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहावा. आणि ज्यांना नवीन शिकत आहेत अस्तर कसं जोडायचं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की आपण अस्तर कसं म्हणजे कटोऱ्या कसं ठेवून घ्यायच्या. तर पाहूया. आता हे एक समोरासमोर आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे. ही समोरासमोर ठेवली म्हणजे तुमची एका साईडची कधीच होणार नाही. आता आपण हे उलटं सुलटं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा प्रश्न येणार नाही. पण ज्यावेळेस प्लेन कपडा असेल त्यावेळेस मात्र हा नक्कीच आपल्याला प्रश्न. तुम्ही कितीही म्हणजे जुने म्हणजे शिवणारे असू द्या तरीही होतं. कारण अचानकमध्ये आपलं कुठेतरी आपण म्हणजे एक साईडची जोडली, लक्षात राहत नाही, पुन्हा त्याच साईडची होऊन जाती. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा आहे की आपण ह्या गोष्टी आपण ह्या करून ठेवायच्या आहेत. पाहू शकता आता ही उजव्या साईडची आहे आणि ही डाव्या साईडची आहे. पाहू शकता हे समोरासमोर करून आपण हे ठेवायचं आहे. तर हे झालं, आपण हे व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. आणि इकडं करूया. आता आपण क्रॉसपट्टी सुद्धा आपण त्याच प्रकारे करायची आहे. पाहू शकता दोन्ही तोंड समोरासमोर करायचे नेहमी. कोणते म्हणजे क्रॉसपट्टी जोडताना समोरासमोर तोंड करायचे आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. तर पाहू शकता या प्रकारे. आता आपण हे एकावर एक ठेवून घेऊया. आता ही बाहीला आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे. आणि बाही अशी आपण हे पहा उलट म्हणजे सुईचं आहे आणि त्याच्यावर आपण हे उलटं अस्तर करून ठेवलेलं आहे. हे पहा याला जॉईंट दिलेला आहे आणि हा अस्तर आपण उलटं करून ठेवलेला आहे. या प्रकारे तुम्हाला शिवायच्या अगोदर ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमचं एका साईडचं एकदम बिनधास्त ब्लाऊज शिवू शकता. म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आपलं एका साईडचं होईल किंवा क्रॉसपट्टी हे उलटी सुलटी होईल, असं अजिबात वाटणार नाही. तर असं हे आपलं करून घ्यायचं. आता आपण हे अस्तर पाहू शकता, हे आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. सगळीकडून सारखं ठेवून घेतलेलं आहे, कमी जास्त अजिबात नाही. हे पाहू शकता. तर आता आपण सुरुवात करूया स्टिचिंगसाठी. आणि तुम्हाला जर याला पाठीमागून पट्टी लावायची असेल तरीही लावू शकता. ही वरून दाबटीप, ज्यांच्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही त्यांनी ही व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि हे पलटून घेतल्यावर आता आपल्याला मेन म्हणजे फिनिशिंगची आपल्याला दाबटीप द्यायची आहे. ज्यावेळेस आपण फिनिशिंग म्हणजे वरची टीप मारतो फिनिशिंग येण्यासाठी, ही टीप मात्र एक टंचन सोडून सारखी एकसारखी आली पाहिजे. तर पाहू शकता एकदम एकसारखी आपली. आता लगेच आपण ही फिनिशिंगची टीप देताच अस्तर जोडून घेतलेलं आहे. पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये. आता फिनिशिंग कशी दिसती तुम्हाला तर मी सोयीचं करून दाखवते. तर फिनिशिंग आपल्याला या प्रकारे दिसली पाहिजे, एकदम टाईटमध्ये ब्लाऊज फिटिंग म्हणजे फिनिशिंग आली पाहिजे. तर पाहू शकता. आता हे आपण असा हात फिरवायचा आणि इथं जर तुमचं गोळा झाला कपडा इथं, तर तुमचं अस्तर बरोबर आलेलं नाही. आता या साईडने करते. तर अजिबात थोडं सुद्धा गोळा होत नाही, म्हणजे आपला अस्तर एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर ही तुम्ही ट्रिक्स वापरायची आणि बरोबर बाही जोडताना किंवा कटोरी जोडताना या प्रकारे आपण हात फिरून घ्यायचा. म्हणजे आपल्याला कळतं की आपलं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे, कुठे चोळ वगैरे आलेला नाही. तर ही ट्रिक्स वापरायची. आणि आता गळा 7 इंच,
हे वाकडं तिकडं झालेलं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि मी अस्तर जोडल्यावरच गळा कट करते, कारण फिनिशिंग येते यामुळं. तर हे आपला गळा कट झालेला आहे. आता आपण मागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता हे मी कसं हे केलं, हे याचा मध्ये काढायचा आणि इथं टिक म्हणजे खून करून घ्यायचे. आणि हे पाहू शकता दोन्हीही एकाच बरोबर लेवलमध्ये. आता टक्सची उंची 4.5 इंच तुमची यायलाच पाहिजे, तरच तुमची म्हणजे पाठीमागचा जो झोळ आहे इथं जे आपला इथं झोळ येतो तो येत नाही. आणि ही टीप मात्र तुम्हाला इथं बऱ्याच जणांचं काय होतं, आपण ही टक्स दिल्यावर इथं असं चूल येते, तर ती काय येते तर आपल्याला एकदम असं फिनिशिंगमध्ये आपल्याला हे पाहू शकता एकदम झिरोवर आणून आपण हे केलेलं आहे. त्यामुळं इथं वर एकदम फिनिशिंग येते, नाही तर इथं असा बोचका आलेल्यासारखा वाटतो, तर तो येत नाही. एकदम फिनिशिंगमध्ये झिरोवर टीप आणायची. तर या प्रकारे. तर ही ज्यांची फिटिंग बरोबर म्हणजे फिनिशिंग बरोबर येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपली कसंही गोळा केलं, कसंही हे केलं तर आपलं अजिबात चोळ वगैरे येत नाही, घोळ वगैरे येत नाही. तर हा झाला पाठीचा भाग. आता आपण जोडणार आहोत म्हणजे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी नेहमी खाली सुईचं ठेवायचं आणि वर क्रॉसपट्टी ठेवायची. डाग तर पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपण ही क्रॉसपट्टी जोडलेली आहे. तर ज्यांची ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही त्यांनी या प्रकारे अस्तर जोडायला सुरुवात करा. एकदम तुमची फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजमधलं जे आहे लुक ते यावर अवलंबून असतं आणि लगेच आपलं फिनिशिंग दिसतं ब्लाऊजला. तर या प्रकारे तुम्ही कमी जास्त झालेलं या प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता ही मोजून घ्यायची आहे आपल्याला. 4 आणि 3 आपली तयार झाली आहे. 4 आणि 3. तर आपलं इथं तर आपल्याला हे 2.5 आणि हे 3 पाहिजे आपल्याला. तर पाहूया आपण. सॉरी 3.5 आणि हे 2.5 3 पाहिजे. तर पाहू शकता हे 3 आणि हे 3.5 म्हणजे अर्धा इंच आपले शिलाई मार्जिन येणार आहे. आणि जशी आपण क्रॉसपट्टी 2.5 आणि 3 कापतो तशीच ही आपली 3 आणि 3.5 यायला पाहिजे. आता कटोरी जोडताना ही असा हात फिरून घ्यायचा आणि या ठिकाणी मी कटोरी दाबून धरलेली आहे आणि या ठिकाणी आपलं पुन्हा खाली आकार आला वर दाबून धरायचं आणि खाली टिक मारायची. म्हणजे वरचा कपडा खेचत नाही आणि फिनिशिंग मात्र खूप छान येते. तर तुम्हाला या प्रकारे कटोरी अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता आपण पाहूया आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही. आता पाहू शकता हा हात आपण फक्त फिरवायचा. पाहू शकता दिसतोय का घोळ? अजिबात दिसत नाही. कसंही फिरवलं तरी दिसत नाही. एकदम टाईटमध्ये. ज्यांची फिनिशिंग येत नाही त्यांनी या प्रकारे जोडून घ्यायची कटोरी. म्हणजे चोळ दिसत नाही, तर अस्तर घट्ट होतं आणि वरचं फुगतं आणि वरून चोळ दिसतं. आता हे आपण एकावर एक ठेवायचं. दोन्ही कटोऱ्या जोडून झाल्यावर एकावर एक ठेवायचे आणि असं चेक करायचं की कमी जास्त आहे का, कुठं कोणती कटोरी छोटी मोठी झाली आहे का. तर ते असं ठेवून घ्यायचं आणि या प्रकारे
आता आपण टक्स द्यायचा आहे. तर टक्स कसा द्यायचा प्लेन कडनं करून घेते. आता आपली 5.25 5.5 आपली कटोरी रुंदी आहे. किती? 5.5. तर आपण हे पाहू शकता, ही अर्धा इंच मार्जिन सोडलेली आहे खालची आणि वरची दोन्ही साईडनी. आणि ही आपली 5 इंच इथं आपली 2.25 आपण हे पाहू शकता. इथं आपण कटोरी मार्जिन सोडलेली आहे. या इथं आपण मार्जिन सोडलेली आहे आणि आपली कटोरी आहे किती? 5.5. तर 5 इंच 2 पॉईंट घेतलेला आहे म्हणजे आपलं बरोबर 5.5 होणार आहे. आणि इथं देऊया आपण कट देऊया, कारण आपलं इथं आहे आपली कटोरीची. आणि 3 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. किती? 3 इंच. या प्रकारे इथं आपण टक्स घेणार आहोत. आता आपण टक्स घेऊया. तर आपण हे जोडल्यावर टक्स घेऊया, आता नाही. तर आपण साईडचं पूर्ण कट करून घ्यायचं. तर ज्यांच्या ब्लाउजला फिनिशिंग येत नाही त्यांनी या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं एकदम परफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्हीही फ्रंट जोडून घ्यायचे आहेत परफेक्ट फिनिशिंग सहित. आता आपण हे एकावर एक ठेवायचं आणि पाहायचं आहे आपलं कुठं कमी जास्त झालं आहे की नाही. तर पाहू शकता इथं आपलं थोडंसं परफेक्ट असं आपलं फ्रंट जोडून तयार आहे फिनिशिंग सहित. तर या प्रकारे सुद्धा तुम्हाला तुमचं ब्लाऊज अस्तर जोडून घ्यायचं आहे एकदम फिनिशिंग सहित. आता आपण जोडणार आहोत बाही. एकदम फिनिशिंग सहित आपण हे बाही जोडून घेतलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची आहे.
तर हे एकदम परफेक्ट. आता ही टीप आपण ज्यावेळेस वरून देतो त्यावेळेस एक सारखी आली पाहिजे, म्हणजे जी बाहीची समोरची फिनिशिंग आहे ती खूप छान येते. अस्तर जोडण्याची परफेक्ट अशी ही पद्धत. आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हा होता अस्तर जोडण्याचा परफेक्ट असा फॉर्म्युला. आणि ज्यांच्या ब्लाऊजची फिनिशिंग येत नाही, ज्यांच्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण सगळी फिटिंग याच प्रकारे तुम्ही जर केली तर तुमचं याच्यावरच अवलंबून आहे की तुमचं ब्लाऊज किती चांगलं येतं, किती फिनिशिंग येते. तर याच अस्तर जोडणं तुम्ही कसं जोडता त्यावर अवलंबून असतं. आता आपण काज बटनपट्टी तयार करूया. आणि ही काजबटनपट्टी यालाच ठेवायची, म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला काजबटनपट्टी दोन्हीही एकाच ठिकाणी सापडती. त्यासाठी आपण हे एकाच ठिकाणी एकाला एक जोडून ठेवायचं आहे. तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला तुमचं अस्तर जॉईन करायचं आहे परफेक्ट. या प्रकारे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर. तर पाहू शकता तर परफेक्ट फिनिशिंगसाठी हे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. अतिशय महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत, अस्तर कसं जोडायचं.